बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी 8 मे 2024 रोजी शिरपूर येथे आले असता त्यांच्या ताफ्याला करवंद नाका परिसरात तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला। भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्न सरकार आल्यावर तात्काळ सोडवू असे आश्वासन दिले होते। मात्र 10 वर्षांनंतरही नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ त्यांचा काळे झेंडे दाखवून शिरपूर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। नामदार देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी शिरपूर येथे फार्मसी ग्राउंडवर आयोजित प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले होते। महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासह नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा ताफा प्रचार सभास्थळी रवाना झाला। त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला कोळी समाजातर्फे दिनेश कोळी, पिंटू कोळी, बावड्या पाटील, वाल्मिक कोळी, भटू कोळी, राजू कोळी, पवन वाकळे, गणेश कोळी, गोपाल कोळी, भूषण कोळी, ढाकला कोळी, बबन जव्हेरी आदींनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला। पोलीस पथकाने लागलीच सर्व संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।